सकल संतांचा राजा स्वामी एकनाथ नागारांचे पिताचे दर्शन पुन्हा नाही शांती संत एकनाथ आमचे मूळ पुरुष श्री संत भानुदास महाराज यांचा काल्याच्या प्रकरणातील असलेला हा अभंग आहे आणि काल्याचं वर्णन या अभंगामध्ये आमचे श्री संत भानुदास महाराज करतात. श्री क्षेत्र चंपावती मंगल अर्थात बीड तिथं श्री संस्थान श्री गुरु रामानंद स्वामी महाराज अर्थात मुरलीधर महाराज मुरलीधर मंदिर मठ त्या ठिकाणी गेल्या शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाची सुरुवात जोपर्यंत नाथषष्ठी होत नाही आणि नाथषष्ठीची सांगता होत नाही तोपर्यंत हा सप्ताह सुरू होतो. त्याचं कारण शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज संस्थानमध्ये ज्यांना या ठिकाणी आद्य मान आहे ते मानकरी असणारे हरिभक्त नारायण श्रीराम महाराज त्याच पद्धतीने या मठाची परंपरा ती खूप जुन्या पद्धतीची आणि आजही या ठिकाणी श्री गुरु रामानंद स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्याचप्रमाणे शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज श्री संत भानुदास महाराज यांच्याही कृपा आशीर्वादाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यात आजची माझ्या वाटेला आलेली कार्याची कीर्तन सेवा अतिशय भव्य दिव्य परंपरा लाभलेला हा आता छान बस अतिशय भव्य दिव्य परंपरा लाभलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि याच बरोबरीनं कमी करा थोडा शिट्टी मारून थोडा कमी हा बस येतोय ना ऐकू बस. कुठलीही परंपरा ज्यावेळेस एखादे महात्मे एखादी सत्पुरुष एखादे संत हे सुरू करत असतात त्याचा सर्वांगीण विचार करूनच ती परंपरा सुरू होत असते. मग ती छोट्यातली छोटी असो नाही तर मोठ्यातली मोठी असो. त्यात प्रामुख्याने आपलं मराठवाडा ही संतांची भूमी आहे. आज मराठवाड्यातलं एकही गाव असं नाही की ज्या गावामध्ये एकही महात्मा झालेलं नाही. मला दाखवून द्या. असं तर कदाचित माझ्या ज्ञानात तरी भर पडत. पण आपण सगळेजण मराठवाडा आहे आणि या मराठवाड्यामध्ये असं एकही गाव त्या ठिकाणी नाही की ज्या गावात कुणी वारकरी संप्रदायाचा महाराज मंडळी नाही. कुणी एखादा